एका मोठ्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागली होती. मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळ एक नोटीस लावली होती. महिलांनी मासिक पाळी दरम्यान मंदिरात प्रवेश करू नये. ही नोटीस पाहून बऱ्याच महिला रांगेतून बाजूला झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी आणि खिन्नतेचे भाव दिसत होते. आता बाकीच्या सगळ्या महिला आत गेल्या. पण आत गेल्यावर त्यांनी जे पाहिलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. तिथे देवीची मूर्तीच नव्हती. कारण बाहेर फलक लावला होता की पाळी आलेल्या स्त्रीने मंदिरात प्रवेश करायचा नाही. मग देवी पण एक स्त्रीच आहे ना. मासिक पाळी ही लपवून ठेवण्यासारखी गोष्ट नाही किंवा एखादी लाजिरवाणी गोष्ट नाही. ओडिसासारख्या भागात तर ज्या मुलींना पहिल्यांदा मासिक पाळी येते त्या कुटुंबामध्ये आनंद उत्सव साजरा केला जातो. पण आपल्या समाजात मात्र आजही खुलेपणाने बोलायलाही लोक संकोच करतात. अनेक घरात मुलींना त्या दिवसात एखाद्या गुन्हेगारासारखं, कैद्यासारखं वागवलं जातं. वेगळं ताट, वेगळा ग्लास, वेगळी भांडी, वेगळं चादर, मंदिरात जाणं नाही, फुलांना हात लावायचा नाही, त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. त्या 5 दिवसांमध्ये हे करू नको, ते करू नको, इथे हात लावू नको, तिथे हात लावू नको असेच चाललेले असते. असं मानलं जातं की त्या काळात स्पर्शाने फुलं देखील वाळतात. पण खरे तर कुठल्याही शास्त्रात असा उल्लेख नाही. हे सगळं एखाद्या परंपरासारखं आईने सांगितलं म्हणून, आजीने पाळलं म्हणून पुढे चालत आलं. जेव्हा पहिल्यांदाच मुलीला पाळी येते तेव्हा तिची मानसिकता खूपच नाजूक झालेली असते. ती गोंधळून गेलेली असते. हे असं का होतं, कशासाठी होतं, असे कित्येक प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात. आणि जेव्हा ती हे प्रश्न विचारते तेव्हा तिला गप्प बसवलं जातं. आणि मग हे अन्यायाचं चक्र चालूच राहतं, थांबतच नाही. प्रत्यक्षात मात्र प्राचीन काळामध्ये या रूढी, नियम, परंपरांमागे काही कारणे होती. ती समजून न घेता आपण त्यात बळी पडत गेलो. पाळीच्या त्या दिवसात स्त्रीची शारीरिक शक्ती कमी होत असते. अशा वेळेला तिची प्रतिकारशक्ती ही कमी होत असल्याने तिला आरामाची खूप गरज असते. म्हणूनच प्राचीन काळी तिला कामधंद्यापासून मोकळीक मिळावी, विश्रांती मिळावी म्हणून काही बंधनं ठेवली होती. पण हळूहळू ते नियमांमध्ये परिवर्तन झालं आणि आजही आपण ते आंधळेपणाने पाळत बसलो आहोत. पण खरी गोष्ट अशी की मासिक पाळी नियमित येणं म्हणजे मुलगी निरोगी आहे याचा तो पुरावाच आहे. ही एवढी अभिमानाची गोष्ट असताना आपण तिला लाजेचं रूप का देतो? जी प्रक्रिया नवीन जीवाला जन्म देण्यासाठी स्त्रीला सक्षम बनवते, क्षमता देते, मग एवढी महत्त्वाची गोष्ट लाजिरवाणी कशी असू शकते? आजही मेडिकल स्टोअरमध्ये सॅनिटरी नॅपकिन घेताना ते पिशवीत किंवा कागदात लपवून दिलं जातं. जणू काही ती चोरीची अथवा किळसवाणी गोष्ट आहे. समाजात याविषयी जागरूकता नाही. लोकांना याविषयी नीट माहितीच नाही. कारण आपणच या सर्वांवर गप्प बसतो. पण आता कुणीतरी पाऊल उचललं पाहिजे. मग आपणच का नाही? मासिक पाळीकडे कमीपणाने बघणं थांबवलं पाहिजे. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आईवडिलांनी आपल्या मुलींना जुन्या रूढींमध्ये अडकवण्याऐवजी त्याची खरी शास्त्रशुद्ध माहिती आणि त्यामागचं विज्ञान काय आहे ते सांगितलं पाहिजे. आपल्या मुलामुलींना याविषयी योग्य वयात योग्य माहिती देणं खूपच गरजेचं आहे. कारण आजही अनेक तरुण मुलं-मुली काहीही माहीत नसल्यामुळे पाळीवरही विनोद करतात, मुलींना टिंगलटवाळी करून लाजवतात. हे आता तरी थांबवलंच पाहिजे. कारण मासिक पाळी ही लाजेची नव्हे तर जीवन देणारी पवित्र प्रक्रिया आहे. त्या सर्व तरुणांना एकच गोष्ट सांगू इच्छिते, हे सगळं थांबवा. अशा गोष्टींवर टिंगल करू नका. महिलांचा आदर करा. कारण ज्या गोष्टीवर तुम्ही हसता, टिंगलटवाळी करता तीच गोष्ट म्हणजे मासिक पाळी जर तुमच्या आईला आली नसती तर आज तुम्ही या जगातच नसता. म्हणूनच आपले विचार बदला. जेव्हा विचार बदलतील तेव्हाच जग बदलेल. मित्रमैत्रिणींनो, तुमचे याबद्दल काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.